तुम्ही मोफत योजनांमुळे निवडणुका जिंकू शकताल, परंतु तुम्ही त्यातून देश उभा नाही करू शकणार. सेकंड ग्रीन रिव्हॉल्युशनची गरज आहे. आपल्या संविधान निर्मात्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये आपलं संविधान तयार केलं, परंतु 2 वर्ष 9 महिने झाले तरी एक साधा आहे की या राज्यासाठी उत्कृष्ट असा संशोधनाचा अहवाल अजून तयार झालेला नाहीये. संशोधनात अडथळा येऊ शकतो. बघितलं की ही जी आंदोलनाला सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधले म्हणजे कृषी असेल, सोशॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधले विद्यार्थी एकत्र आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे स्वप्नातला भारत देश आहे तो खरंच म्हणजे त्यांच्या विचारांवर विजय होण्यासारखं म्हणजे ही एक गोष्ट आहे. जर 5-5 विद्यार्थ्यांनी जर संशोधन केलं तर. म्हणजे संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं का खरंच संशोधन करायचं हाही एक परत त्याच्यातून म्हणजे संशोधक विद्यार्थ्यालाच हा प्रश्न पडतो. फेलोशिप न मिळाल्यामुळे अडथळे येऊ की शकतात. आंदोलन कशाबद्दल होतं आणि तिथं पासून संशोधनाची गरज आणि संशोधनाकडे कसं बघणं भविष्यात गरजेचं आहे. आतापर्यंत म्हणजे एक राज्य म्हणून विचार केला तर महाराष्ट्र